85,000 किंमत सांगतोय. भैया या पुढे एक जरा काय होईल किंमत द्यायची किंमत 60 आलं तर देणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की तांबड्या गाई दाखवा तर त्यांच्यासाठी ही गाय कव्हर केली आहे. महत्त्वपूर्ण गाय बघून घ्या. 60,000 आलं तर द्यायची 50-55 मिळून जाईल. त्या हिशोबाची गाय आहे. मोबाईल नंबर सांगा. 810511 हां 8674. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या एचएफ गायींच्या बाजारामध्ये. मित्रांनो गायींचे चालू मार्केट रेंज काय आहेत ते आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन पाहणार आहे. तर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजेच काय होईल की बाजारातील सर्व हालचाली तुम्हाला समजून जातील. लाईव्ह व्यवहार असेल किंवा बाजारातील गायीची रेंज काय चालू आहे आपण जाणून घेणारा व्हिडिओच्या माध्यमातून. तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी आहे मामा तुम्ही? गाव कुठलं आहे तुमचं? काशीगाव पंढरपूर तालुका आहे. बर. तर गाय ठेपेला वगैरे बरी आहे. तर बघून घ्या गाय कसे दाताला कसे दाताला त्या माणसाची आपली तुम्ही माझे म्हणलाय दाताला कसे आहे मालक? दोन दात आहे. तर त्यांची गाय वेगळी आहे. किती सांगली किंमत? 1,20,000 गेल्या की पहिल्यावर आहे काय? पहिला बरं किती चालेल मालक पहिल्यावरला? चालेल की 10-11 लिटर. 10-11 ते हलपा आलाय का तिला खाली? हलपा गिराईक पण आलेला आहे. किती 10-11 चालेल. दाताला कशी म्हणला? दोन दात आहे. बरं किती दिवस बाकी आहे अजून? आणि हे जो 12 दिवस आहेत 12 दिवस. कितीला सुटेल? आतनं होईल का काय? आता गिरायक 85 पर्यंत होईल. 90 वरण लाखावरनं. बरं लाखावरनं होईल असं म्हणणं आहे. शेतकऱ्याजवळची गाय किती गाय आहे त्या मालक तुमच्याकडे? आपल्याकडे आता अनेक 9 आहे ते. ही ह्याच्यावरची गाय आहे का? मुक्त कॉटनले नाही मुक्त कॉटन ह्याच्यावरले मॅटवरले मॅटवरची आहे. मुक्त कॉटन आहे आपलं. बरं बरं. मी घरी तयार केले का? हा, घरी तयार केलेले. मोबाईल नंबर द्या तुमचा. तर मोबाईल नंबर सांगा. मालकाला मोबाईल नंबर सांगता येत नाही तर आपण पुढील व्हिडिओ कव्हर करू. तुमचे मालक ही काय? तर राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? पाचशेगाव. बरं इकडे या. कधी आले हो ही? काय रे? काल लिहिली आहे. किती दूध चालू आहे काय? दूध 7-7 14 लिटर झालं. किती सांगली किंमत? 55. कितीला मागते ती काय? मग ते 35 35ला मागणी झालेली आहे. खाली काय? पाडे पाडे. बर 55. किती आलं तर ते? 45. 45. मोबाईल नंबर द्या. त्याच्यावर लिहिलाय काय? 99 60 85 77 25 98 20 25 48 37. कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क साधून गाय घेऊ शकताय. धन्यवाद. बघून घ्या बाजारातील आपण संपूर्ण गाय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बाया तुमच्या आहे काय? कशी वेल का व्याल झालेला आहे? कसं आहे दाताला संपले का? किती वेळा वेले? दुसऱ्या व्यथाच आहे काय? ते पहिली जर्शी गाय आहे का? पहिली सुरुवातीला जर्शी गाय होती ती. किती चालतं दुधाला? मालक सांगितलं 21 लिटर. 21 म्हणजे 10-11 लिटर दूध आहे गाईला. बरं किती किंमत सांगताय? किंमत 85 सांग. कितीला आणली तुम्ही? कितीला आणली? काय व्यापाराला कितीला घेतली होती तुम्ही? आता घेतली 50 घेतली. 50ला घेतली होती काय? बरं बघून घ्या 50,000ला घेतली आहे. मालक 85,000 किंमत सांगतोय. भैया या पुढे एक जरा काय होईल किंमत द्यायची किंमत 60 आलं तर देणार आहे. बरं बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की तांबड्या गाई दाखवा तर त्यांच्यासाठी ही गाय कव्हर केली आहे. महत्त्वपूर्ण गाय बघून घ्या. 60,000 आलं तर द्यायची 50-55 मिळून जाईल. त्या हिशोबाची गाय आहे. मोबाईल नंबर सांगा. 810511 810511 हां 8674. ठीक आहे. धन्यवाद. तर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता. मालक तुमच्याकडे गाय कशी आहे दाताला? 4 दात आहे. शेतकरी आहे तुम्ही? बरं काय बाजाराबद्दल काय सांगता? सांगू बाजार काय बरा आहे? बरं घेण्यासाठी चांगला आहे विकणारला?
दोन्ही चांगला आहे घेणं चांगलं आहे. गाय पहिल्या येतात आहे आपली नाही दुसरे येत आहे पहिल्या येताल किती चालली पहिले तर चालली की 7-8 7-8 लिटर चालली आहे आणि दाताला चौसा आहे 4 दात आहे दूध मग किती किंमत सांगता येईल आता हे सांगतो 70,000 कितीला मागते ती 50ला किती अपेक्षा काय 65,000 65 तर दे ती गिराईक तीच बघायला आले ते फिरून आले तर 65,000 चालले 7-8 लिटर दूध आहे आणि शेतकरी आहे तुम्ही हां गाव कुठलं म्हणला शेगाव तुम्हाला त्या गावामधलं काय बरं ठीक आहे घरी सांभाळलेलं आहे ठीक आहे. धन्यवाद दादा करा घे व्यापार करा गिराईक करा बघून घ्या तुमचे आहे मालक आहे कसे आहे दाताला 2 दात आहे काय हां बरं शेतकरी आहे व्यापार आहे शेतकरी गाव कुठलं आहे वेळापूर वेळापूरचं शेतकरी आहे दूध. किती दूध दिले गेल्या त्याला पहिला रोज आहे पहिला रोय होय दाताला कशी म्हणला मग 2 दात आहे म्हणलं बरं जरा डबल ऐकायची सवय लागली बरं अजून म्हणजे ठेप्याला वगैरे कमी आहे, दिवस कमी आहे 10-12 दिवस टाइम आहे 12 दिवस घेईल मग तो गोट्यातले आहे कसं नाही अशी आहे बांधलेली बांधलेले आहे काय बरं किती सांगताय की मग तिथं 85 म्हणजे ठेप्याला लई कमी आहे चालेल का तुझाला कसं चालती मेंढ कसा आहे हा मेंढका बरं काय होईल कमी आहे का? दिली काय काय नाही दिली कशात पैसे मोजायला द्यायची ती नाही दुसरी दिली कितीला होईल काय द्यायची तिचं आहे 85 सांगतोय ना 80 पर्यंत द्यायची 65-70 पर्यंत सुटायचं नाही, नाही. लई कमी हो हा नाही दुधाला नाही चालले ना म्हणजे पुन्हा नाही अवघड चालते चालते होय बरं. मोबाईल नंबर सांगा तुमचा 9850 हा 58 58 9755 97-55 ठेप्याला बघून घ्या मित्रांनो कसं आहे कमी अजून लागणार आहे मी दिवस कमी आहेत का अजून दिवस कमी आहेत दिवस कमी 10-12 दिवस ठीक आहे धन्यवाद मालक तुमचे नाही मित्रांनो बघून घ्या बाजारातील बऱ्यापैकी आता बाजार फुटायला चालू झालेला आहे गाय मोठ्या मापाई आहे कसे आहे दाताला आता जुळली या. कधी वेले भैया आता 10-12 दिवस झाले 12 दिवस झाले ती खाली काय आहे हे पाडे आहे. पाडे काय हा. किती किंमत सांगता 65,000 65,000 दूध किती चालू आहे हिला 8-9 चालू आहे 8-9 लिटर आहे बघून घ्या मित्रांनो 8-9 लिटर दूध आहे ठेप्याला मोठा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर भैया कुठल्या बाजारला असताय बारामती काष्टी ही असते आणि सांगोला अकलूजला व्यस्त आहे हा बरं कधी वेळ आहे म्हणला 10-12 दिवस बरं केवढ्या घेतली होती भैया व्यापारला गाई तुम्ही ही 58,000 रुपयाला घेतली 58 जरा यायल्यामुळं ही झाली. तुमच्याकडे आली तेव्हा इली नव्हती काय हा गाभण होती गेल्यामुळं आता केवढ्याला द्यायची मग आता देऊ की 60 पर्यंत 7 पर्यंत देऊ तर हे कसं आहे ही येलेलंच आहे काल काल येले काय 4-5 वाजता येले कुठं आहे पिलू ही काय 4-5 वाजता झाड दिसत नाही काय नाही झाड तिथंच पडला घेऊन येऊन पिळून आणले असं आहे काय होईल याची किंमत द्यायची ही 55 पर्यंत देऊ. 55 पर्यंत देऊ. बरं तर कुणाला पाहिजे असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या 96 15 19 42 धन्यवाद भाई तर मित्रांनो बघून घ्या इथं व्यवहार झालेला या गायांचा आपण याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया दादा दिल्या काय केवढ्याला दिल्या तुमच्या नाही त्या काय मग व्यवहार किती झाला सांगा की. दोन्ही 1,30,000 बरं बघून घ्या मित्रांनो 1,30,000ला 2 गाया दिलेल्या त्या गाया कशा त्या बघून फिरून दाखवणार आहे सांगोला बाजारातील गुलाल टाकलेल्या गायी त्या ठेप्याला वगैरे बघा वेळा झालेल्या गायी त्या ही दिखणे आहे गाई जरा शंकटी असल्यामुळे थोडंही झाले ठेप्याला चांगलं लागलेलं आहे तर कुणाला गाई घ्यायची असतील तर बाजारामध्ये आल्यानंतर थोडी माहिती घेऊन फिरून मग गाय घ्या कारण फसवणूक होण्याची शक्यता असते बाजारामध्ये तर किती गाय आणल्या मालक गाय किती आणल्या होत्या 6 किती विकल्या 4 विकल्या काय ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो जास्तीचा वेळ न घालवता आजचा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला कमेंट करा आजचा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद